मुझे सच में नहीं पता कि मैंने तुम दोनों के साथ क्या बर्ताव किया। कुछ याद नहीं आ रहा। बस इतना समझ रहा है कि मेरी वजह से इस घर में झगड़े हो रहे हैं। मेरी वजह से ये घर टूट रहा है। मेरा घर तो टूट गया है, मला दुसऱ्या कोणाचं घर नाही तोडायचंय। अब मुझे जाना होगा, ये घर छोड़ के जाना होगा। तुम्ही पुन्हा घर सोडून जाण्याच्या गोष्टी करताय। मावशी, आत्ता आपलं ठरलं ना, तुम्ही इथेच थांबून रीमा आणि ईशाला आजीचं प्रेम द्यायचं। प्लीज मुझे जाने दो। मी तुम्हाला सारखं तेच समजावते। तुम्हाला का कळत नाही, या सगळ्यात तुमचा काहीच दोष नाहीये। तुम्ही का स्वतःला दोष देताय? तुम्ही काही केलं नाहीये, सगळं शतग्रीवने केलंय। तुम्ही त्या दुष्ट शक्तीच्या प्रभावाखाली होतात, त्यामुळे तुम्हाला तुमचं कुटुंब मला कळतंय तुम्ही खूप कठीण परिस्थितीतून जाताय, पण होईल ना, सगळं ठीक होईल, सगळं छान होईल। थोडा वेळ जाऊ द्या। नहीं होगा, कुछ अच्छा नहीं होगा। मेरा पार तो माँ वापस तो नहीं आएंगे। मैंने मार दिया उन्हें, मार दिया। कसं सगळं छान होईल। वो बात खलती रहती है मेरे मन में। जब तक मुझे सजा नहीं मिलती ना, तब तक वो डिस्टर्ब। मैं जाती हूँ, कोलकाता जाती हूँ, मुझे सजा चाहिए, मुझे सजा मिलनी चाहिए नेत्रा। आणि मग प्रमिताचं काय? ती कुठे अजूनही कळलं नाहीये। तुम्हाला काही झालं तर मग तिचं काय होणार? आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? तुम्ही जर का कोलकात्याला परत गेलात ना, तर तुम्ही प्रमिताला कायमचं गमवाल। देखो नेत्रा, तुम्हारी फैमिली, मला कळतंय त्यांना खूप त्रास होतोय, पण मला हे सुद्धा कळतंय की तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त त्रास होतोय। मी माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तुम्हाला इथे थांबवून घेतलंय, पण मला आता खरंच दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही। आहे पार का आहे जीव देणं। तुम्ही नका ना मरणाच्या गोष्टी करू। माझा ऐकाल? मावशी, देवी आईवर विश्वास ठेवा, ती नक्की काहीतरी मार्ग दाखवेल। वेग वाढव तुझा। शरीर कितीही गलितगालित झालेलं असेल तरी प्रतिशोध घ्यायचा आहे ना।
आपली सृष्टी विध्वंसातून निर्माण झालेली एक अनन्यसाधारण गोष्ट आहे. या सृष्टीचा निर्माता साक्षात शिव, त्याची रचना करणारे ब्रह्मदेव आणि जगराहाटी चालवणारे भगवान विष्णू, या तीनही अलौकिक शक्तींचा वास ज्या शक्तीच्या ठाई ठाई बसलाय ती देवी म्हणजे त्रिनयना देवी आहे. मावशी, त्रिनयना देवी आईची जन्मकथा मोठी विलक्षण आहे. अशी गाथा आहे की एकदा भगवान शिव तांडव करत असताना त्यांच्या पायातलं एक घुंगरू तुटलं आणि ते ध्यानस्थ बसलेल्या ब्रह्मदेवांच्या चरणाशी आला. शिवाचा दिव्य पदस्पर्श लाभलेल्या त्या घुंगराला ब्रह्मदेवांचा सुद्धा स्पर्श झाला आणि मग ते घुंगरू ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना अर्पण केलं. अशा प्रकारे त्या घुंगराला लाभले 3 दिव्य स्पर्श. हे 3 दिव्य स्पर्श मिळताच त्या घुंगराला मिळाल्या 3 अलौकिक शक्ती. भूमी, अग्नी आणि जल, पंचमहाभूतातल्या 3 महत्वाच्या शक्ती. तीनही शक्ती एक एक चक्षु म्हणून कार्यरत आहेत. ब्रह्म, विष्णू आणि महेश या 3 अलौकिक शक्तींचे अधिष्ठान लाभलेल्या या शक्तीला म्हणतात आई त्रिनयना देवी. मावशी, तुम्ही देवी आईला शरण जा. मी कल्पना सुद्धा करू शकत नाही तुम्हाला आता किती त्रास होतोय. आपलं कुटुंब एका क्षणात नाहीसं होणं, मला माहिती आहे हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मला खात्री आहे देवी आई तुम्हाला मदत करेल. हे दुःख पचवण्यासाठी ती ताकद देईल तुम्हाला. क्यों बचाया मुझे? मेरा पार तो नहीं रहा, ठाकुमा नहीं रही, मेरी प्रोमिता कहाँ है कुछ पता नहीं. क्या क्या करूं जी के? आप मला मृत्यू का नाही दिला? मावशी, काय बोलताय तुम्ही? देवी आई जगायला शिकवते, मरायला नाही. मेरी फैमिली नहीं है तो क्या करूंगी मैं जीकर? मला नाही जगायचं. आम्ही फॅमिली नाही आहोत. हे घ्या. देवी आई समोर दिवा लावा. प्रत्यक्ष ही आभास ही शांत ही आकांत ही. प्रत्यक्ष ही आभास ही शांत ही आकांत ही. सत्य ही दृष्टांत ही. सत्य ही दृष्टांत ही. नष्ट ही अनंत ही. उरी कल्लोळ उठला हे आलिंगनाला. उरी कल्लोळ उठला हे आलिंगनाला. लोह ही प्रवाह ही भाव ही अभाव ही. शून्य ही ब्रह्मांड ही. सूक्ष्म ही प्रचंड ही. विकास ही विनाश ही. आरंभ ही अंत ही. मावशी, थोडा वेळ इथेच बसा देवी आई समोर. बरं वाटेल तुम्हाला. मी आहे इशारे माझा बाळ.
संहार 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 कल्लोळ उठला ये आले देवी आई आमची नेत्र भोळी आहे, सगळ्यांना मदत करते, पण माणसाला कळायला हवं ना, जिकडे आपली गरज नाही तिकडे थांबायचं नाही. स्वतःचं कुटुंब तर संपवलं, दुसऱ्याच्या कुटुंबाला त्रास द्यायला येतात माणसं. खरंय, स्वार्थी माणसं फक्त स्वतःचाच विचार करतात. पंडितान स्वतःचा स्वार्थ साधताना दुसऱ्याचं नुकसान टाळता येईल असा तरी विचार करावा माणसाने. पण नाही, स्वार्थी माणसं स्वार्थीच राहणार. सही कहा आपने शेखर जी, वो मैं सेल्फिश, मेरी वजह से आपकी फैमिली में प्रॉब्लम्स हो रहे हैं. मुझे यहाँ आना नहीं चाहिए था, लेकिन सच कहती हूँ, शतग्रीव माझ्या शरीरात आल्यानंतर मी काय केलं मुझे सच में नहीं पता, काहीच कळत नहीं. लेकिन ये सच है कि मेरी वजह से नेत्रा को, आपकी फैमिली को बहुत प्रॉब्लम हो रहा है. मुझे यहाँ से जाना चाहिए. मैं यहाँ से हमेशा हमेशा के लिए जा रही हूँ, वापस नहीं आऊंगी. लेकिन आप नेत्रा को कुछ मत बताइएगा, नाहीतर ना ती मला शोधायला माझ्या पाठी येईल. आज तक आपने जो मदद की मेरी, थैंक यू. काकुमा, आता आपण ईशा आणि रिमाला भरवायचं पण नाही का? का असं का बोलतेस? नेत्राच बोलली ना की आता ईशा आणि रिमाला मैथिली सांभाळणार. हो, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की आपण बाळांजवळ जायचंच नाही. काकुमा, पण थांब फल्गुनी, आपण नंतर बोलूया. कोणी मैथिली मावशींना पाहिलं का? त्या घरात कुठेच नाहीये. मी सगळीकडे शोधलं त्यांना, आजींच्या खोलीत सुद्धा नाहीये. मगाशी आम्ही देवघरात एकत्रच होतो, त्यानंतर त्या कुठे गेल्या काहीच कळत नाहीये. सांगा ना, कोणी पाहिलं का? आम्हाला कसं माहित असणार? मी तो त्यांच्याशी बोलत सुद्धा नाहीये. मला त्यांच्याशी काही लेवा देवा नाही. बाबा, तुम्ही पाहिलं का? कुठे गेले असतील? तुम्ही आमच्या बरोबर चला. तुम्ही इथेच थांबलात ना तर या दुःखातून तुम्ही कधीच बाहेर पडणार नाही. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. प्लीज जाने दो मुझे. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आमची इच्छा नसताना तू या बाईला घरात घेतलंस, याचा अर्थ असा होत नाही की आम्ही हिला स्वीकारलं. नेत्रा ही राक्षस आहे, शतग्रीव. मैं जाती हूँ, कोलकाता जाती हूँ. तुम्ही जर का कोलकात्याला परत गेलात ना तर तुम्ही प्रमिताला कायमचं गमवाल.
आज मी तुमच्यावर अविश्वास दाखवला ना तर मी माझ्या देवी आईवर अविश्वास दाखवते असं होईल. मेरी फैमिली नहीं है तो क्या करोगे मैं जीकर? आम्ही फॅमिली नाही हो. स्वतःचं कुटुंब तर संपू ना, दुसऱ्याच्या कुटुंबाला त्रास द्यायला येतात माणसं. स्वार्थी माणसं फक्त स्वतःचाच विचार करतात. मैथिली मावशी नक्की कुठे गेल्या असतील? एकतर त्यांची मनस्थिती नाजूक आहे. त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला तर? नाही, असं होतं कामा नये. देवी आई, मैथिली मावशींबरोबर काही अघटित घडू देऊ नकोस. ईशा, काम काय एवढा? गरम होतंय बाळाला. योग बाळा. थोडा घाम आलाय तो. ओ ग. भाऊजी, ती बाई आपल्या घरातून कायमची निघून गेली असेल का? ते तसं असेल तर खरंच खूप बरं होईल. पण ती अशी अशी का निघून गेली असेल? नाही म्हणजे अचानक तिला सुबुद्धी कशी सुचली? मला पण सेम प्रश्न पडलाय. ती बाई गेली नाही, तिचे जायला भाग पडले. म्हणजे म्हणजे मी तिला समजवलं माझ्या पद्धतीने. ती गेली नाही. कुठे आहेत मैथिली मावशी? प्लीज सांगा ना, कोणी पाहिलंय का त्यांना? त्या अजून आल्या नाहीयेत, त्यांना शोधायला हवं. ते देवळात गेले. देवळात? कोणत्या देवळात ना? आणि कधी गेल्या? मला काहीच बोलल्या नाही त्या. आणि बाबा, मी तुम्हाला मगाशी विचारलं होतं ना, तेव्हा तुम्ही सुद्धा काहीच बोलला नाही. कधी गेल्या त्या? हे तर तुझी ती मैथिली कुठे जाते, काय करते, काय करावं असं वाटतं तिला, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मुळात मी त्या बाईला आपल्या घराचा भागच मानत नाही. फाल्गुनी, चल, आपला स्वयंपाक बाकी आहे ना, पोळ्या करायच्या. चल पटकन. बहू, इतनी भागदौड़ करती हो, थक नहीं जाती? तुम्ही आहे तो मिष्टी. हॅपी एनिवर्सरी. थैंक यू. गणपति बप्पा, दुर्गा माँ से प्रार्थना करती हूँ कि मेरी बहू को ऐसे ही खुश रहे. मैं कोई किनारा क्यों ढूंढूं? क्यों चाहूं कोई और मिले? हर जन्म तुम्हारा साथ रहे, हर जन्म तुम्हारा प्यार मिले. कितना प्यार करता है मैथिली से. दुर्गा माता ऐसे ही प्यार बना रहे. माँ, और तो मैं नहीं रह पाऊंगी तुम दोनों के बिना. मैं आ रही हूँ.